नमस्कार मित्रांनो, जीजीजी फिल्म या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझं नाव आहे अजय सदांशु आणि आपण पाहत आहात जीजीजी फिल्म चॅनल। तर बऱ्याचदा आपण गुणवंत बाबा यांच्या सवाऱ्या भरपूर लोकांच्या अंगात आलेल्या बघतोय आणि काही लोकांच्या सवाऱ्या तर म्हणजे अशा प्रचंड वेगधारण असतात, म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची सूद नसते। अशा सवाऱ्या पण आपण बघितल्या आहेत। तर मित्रांनो, या सवाऱ्या काय सांगतात? गुणवंत बाबा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस गुणवंत बाबा यांची होती लहर येत होती, तर त्या लहरीमध्ये गुणवंत बाबा काय सांगत होते आणि आता ज्या गुणवंत बाबा यांचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर आता त्यांच्या भक्तांच्याच म्हणजे त्यांच्याच जे साधू संत राहतात त्यांच्या अंगामध्ये सवारी येते। यांची सवारी कशी होती आणि त्यांच्या सवाऱ्या तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, गुणवंत बाबा यांची सवारी नव्हतीच, खरं म्हणजे गुणवंत बाबा यांची लहर होती। त्या लहरीमध्ये गुणवंत बाबा जे बोलत होते ते करून दाखवत होते आणि ते झालेलं आहे। भरपूर लोकांचे गुणवंत बाबा यांनी दुःख दूर केलेलं आहे। तर साक्षात्कार त्या लोकांचा इंटरव्ह्यू आम्ही आमच्या चॅनलला दाखवलेलाच आहे। काय झालं कसं झालं तर त्यांनी त्यांचा अनुभव आमच्या चॅनलवर सांगितलेला आहे। तर अजून काही गुणवंत बाबा यांच्या भक्तांच्या अंगामध्ये सवाऱ्या येतात। तर काही साधारण व्यक्ती आम्हाला म्हणतात की अजय दादा, आमच्या पण अंगामध्ये सवारी आली पाहिजे, ती सवारी कशी येईल असे म्हणतात। तर सांगायचं तात्पर्य झालं की गुणवंत बाबा यांची सवारी म्हणजेच मी म्हणल्यानं किंवा कोणी म्हणल्यानं असं काही येणार नाही आहे, बरोबर। त्यांच्या मनातून जो व्यक्ती गुणवंत महाराजांना चांगला वाटतो, की जो त्यांच्या वळणावर चालतो, त्यांच्याच अंगामध्ये गुणवंत बाबा यांची शक्ती असू शकते, बरोबर। जर तो व्यक्ती दोषी आहे, जर तो पापी आहे, त्यांच्या अंगामध्ये कितीही तुम्ही पैसे दिले, काहीही जर केलं तर त्यांच्या अंगामध्ये सवारी येऊ शकत नाही। म्हणून तुम्हाला सांगतो की सवारी येणं हे माझ्या इकडे नाही आहे। सवारी येणं हे कोणत्याच साधू संतांच्या हातात नाही आहे। जो व्यक्ती गुणवंत बाबा यांच्या वचनावर चालतो, गुणवंत बाबा यांचे नियम पाळतो, त्यांच्याच अंगामध्ये सवारी येऊ शकते। अन्यथा कोणताही व्यक्ती गुणवंत बाबा यांची सवारी पुढच्या व्यक्तीच्या अंगात आणू शकत नाही। सरळ सांगायचं झालं तर ह्या व्हिडिओ बनवण्याचं मित्रांनो तात्पर्य असंच की भरपूर लोकांच्या मला कमेंट येत होत्या की मला गुणवंत बाबा यांची सवारी आणायची आहे। तर सवारी तशी येऊ शकत नाही। त्यांच्या मनात गुणवंत बाबाविषयी श्रद्धा असली, गुणवंत बाबांच्या विचारधारेवर जर तुम्ही चाललेत तर तुम्हाला पण गुणवंत बाबा प्रसाद देऊ शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेवटी जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही व्हिडिओ बघता, चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आम्ही असेच गुणवंत बाबांचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या।